18 मे 2014 मोदी इलेक्ट झाले आणि ब्रिटिशांनी फायनली इंडिया सोडलं. असं मी नाही, असं गार्डियन पेपर जो की ब्रिटिश न्यूजपेपर आहे त्यांच्या एडिटोरियल पीस मध्ये हे ते स्वतः म्हणलेत. आता ह्याचे धागे कसे अजूनही दिसतायत बघा. 2 दिवसापूर्वी चॅटम हाऊसनी भलं मोठं आर्टिकल लिहिलं की म्हणे इंडियाने कशी इंडस वॉटर ट्रीटी परत चालू केली पाहिजे. रिबिल्डिंग ट्रस्टच्या दृष्टीने हे चांगलं पाऊल आहे म्हणे. आपण रिबिल्ड करायचा ट्रस्ट पाकिस्तान्यांबरोबर. आता असली हेडलाईन वाचली की ती पहिले कोणी लिहिली आहे ते बघायचं. चॅटम हाऊस दाखवायला जरी पॉलिसी थिंक टँक असले तरी त्यांचे कनेक्शन्स डीप स्टेट बरोबर डायरेक्ट आहेत. कारण सोशलिस्ट इंटरनॅशनल नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे ज्याच्या अंडर 140 का अशा काहीतरी सोशलिस्ट डेमोक्रेसी पार्टीज जगभरातल्या त्याचा भाग आहेत. लेफ्ट इकोसिस्टम आणि त्यांना खाद्य पुरवणारा थिंक टँक म्हणजे चॅटम हाऊस. सो रादर इट इज द सेम सेट ऑफ पीपल बट डिफरंट प्लॅटफॉर्म्स आणि त्याचं फंडिंग डायरेक्टली डीप स्टेट करतं. आता प्रॉब्लेम असा झालाय की बिल्डरबर्ग कॉन्फरन्स झाली वॉशिंग्टन मध्ये लास्ट वीक. ही दरवर्षी होते आणि तिथे बेसिकली सगळे पॉलिटिकल लीडर्स, बँकर्स, सीईओ, अकॅडमिक्स अर्थात जे ग्लोबली प्लग्ड इन आहेत अशी लोक तिथे येतात. आणि आता ऍट दिस पॉइंट युरोपियन इकॉनॉमीज शॅम्बल्स मध्ये आहेत. जर्मनी वगैरे IMF कडे बॅकडोर चॅनलनी काही लोन मिळतं का हे बघतायत. इतकी बिकट परिस्थिती आहे. आता दिस इज वेर इट गेट्स इंटरेस्टिंग. सो ह्या वर्षी बिल्डरबर्ग मध्ये त्यांचे जे काही डिस्कशन पॉइंट्स होते त्यामध्ये एक डिजिटल करन्सी अर्थात क्रिप्टोचा पण एक पॉइंट होता. आता कसं आहे की ह्या वेस्टर्न युरोप, US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया काइंड ऑफ सोशलिस्ट पार्टीज मध्ये जर काही होप असेल तर तो अजूनही US कडूनच आहे, बाकी कोणाकडून नाही. पण आता US चे 3:13 वाजलेत. सो मुद्दा असा आहे की युएसनी लास्ट इयर एक काहीतरी शेकडो बिलियन डॉलरचं प्रोजेक्ट साईन केलं होतं पाकिस्तानांबरोबर क्रिप्टो मायनिंग साठी. आता ते साधं इन्फ्रा उभं करायला पाकिस्तानांकडे पैसे नाही. पण मेन मेख जर काही असेल तर ती म्हणजे की इंडस वॉटर ट्रीटी आपण बंद केली. आता पाकिस्तान पूर्णपणे इंडस वॉटरवर डिपेंडेंट आहे. सो ते बंद असल्यामुळे क्रिप्टो मायनिंग साठी जी मेन हायड्रो पॉवर लागते किंवा जे मेन पाणी लागतं ते कुठून आणणार. आणि ते नाही झालं, एनर्जी जनरेट नाही करता आली तर क्रिप्टो मायनिंग कसं करणार. बरं आणि ते नाही केलं तर अमेरिकेला जे क्रिप्टोचा फायदा करून घ्यायचा असेल तो कसा करता येणार. डीडॉलरायझेशन वरनं डिजिटल लवकरात लवकर जाणं त्यांची डेस्परेट गरज आहे. आणि युएसचा हा प्रॉब्लेम सस्टेन राहिला तर युरोप तर पूर्णच डब्यात जाईल. आणि म्हणून युकेचं चॅटम हाऊस काय म्हणलं, बिल्डरबर्ग कॉन्फरन्स झाली त्याच्या लगेच नेक्स्ट वीक मध्ये की इंडस वॉटर ट्रीटी चालू केली पाहिजे. कनेक्टिंग द डॉट्स इज द मोस्ट वंडरफुल थिंग. फॉर द रिअल डिकोड बिहाइंड द जिओपॉलिटिकल हेडलाइन्स, फॉलो डीपी विथ ब्रेन्स.